आपल्याकडे जे पेशंट होते 2 लोक डिस्चार्ज झाल्यानंतर आपल्या आज रोजी एकूण रुग्णांची जी संख्या आहे हे 35 वर पोचलेलं आहेत आणि जवळपास आपल्याकडे आत्तापर्यंत 173 एवढा पॉझिटिव्ह केसेस होत्या आणि त्यामध्ये 8 लोकांचे मृत्यू त्या ठिकाणी झाले होत्या आणि 130 रुग्ण ते बरे होऊन त्यांच्या घरी गेलेले आहेत आणि फक्त आज रोजी आपल्याकडे 35 रुग्ण त्या ठिकाणी आहेत आणि 3 लोकांचे जे आज पॉझिटिव्ह अहवाल आले होते, एक बाबळगावमध्ये यापूर्वीच जे पॉझिटिव्ह आले होते त्यांचा संपर्कातील व्यक्ती होते आणि दुसरे 2 होते ते क्रांतीनगर लाता भागातील दुसरे अन्य 2. डॉक्टर चिंचोलकर, आपल्या इथे आपण जवळपास आता मागच्या 45 दिवसापासून कोरोना टेस्टिंग चालू केलेली आहे. कोरोना टेस्टिंग म्हणजे आपण जो व्हायरल RNA आहे तो आपण आहे किंवा नाही याबद्दल कन्फर्मेशन करतो. आपल्याकडे 3 जिल्ह्याचे सॅम्पल्स येतात, लातूर, उस्मानाबाद, बीड. मागच्या 3 दिवसापासून अंबाजोगाईची लॅब चालू झाल्यामुळे बीडचे सॅम्पल्स हे अंबाजोगाईला जात आहेत. आता सध्या आपण 2 जिल्ह्याचा सगळ्या स्वॅबचा तपासण्या करतो. पहिल्यांदा आपल्याकडे स्वॅब आल्यानंतर स्वॅबसोबत एक SRF फॉर्म असतो जो की ॲपवरून भरलेला असतो. तो फॉर्मवरचे डिटेल्स आणि स्वॅबवर जे डिटेल्स लिहिलेले आहेत ते आपण व्हेरीफाय करतो. व्हेरीफाय केल्यानंतर आमचा लॅबचा त्याला नंबर पडतो. तो लॅबचा नंबर पडल्यानंतर मग ते सॅम्पल्स जे आहेत 48च्या लॉटमध्ये हे पुढे प्रोसेसिंगला जातात. मग 48 सॅम्पल्स एकत्र आम्ही म्हणजे वेगवेगळ्या ट्यूब्समध्ये जे 48 सॅम्पल्स आहेत ते सगळे आम्ही एका युनिटमध्ये घेऊन जातो, ज्या ठिकाणी आपण बायोसेफ्टी कॅबिनेट म्हणतो. हे बायोसेफ्टी कॅबिनेटमध्ये जे आहे की सॅम्पल्स जे इन्फेक्शियस आहेत ते जे कोणी हँडल करणार आहे त्यांना काही इन्फेक्शन होत नाही. प्रॉपर पद्धतीनं ते सॅम्पल्स हाताळले जातात विथ N95 मास्क, पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट. हे सर्व ते जे लॅबोरेटरी टेक्निशियन्स आहेत ते सगळं वापरतात आणि त्या बायोसेफ्टी कॅबिनेटमध्ये हे सॅम्पलची प्रोसेसिंग करतात. आता सॅम्पल प्रोसेसिंग करतात म्हणजे काय, तर सॅम्पल प्रोसेसिंगमध्ये जो सॅम्पल आलेला असतं आमच्याकडे आणि त्यात आम्ही एक व्हायरस डिस्ट्रक्शनसाठी जे एक रिएजंट असतो, सोल्युशन असतं, त्या व्हायरस डिस्ट्रक्शन सोल्युशनमध्ये यातला काही प्रमाणात म्हणजे 150 ते 200 मायक्रोलिटर हे सॅम्पल आम्ही त्या सोल्युशनमध्ये टाकतो आणि 10 ते 15 मिनटासाठी ठेवतो. असे 48 ट्यूब्समध्ये आम्ही प्रत्येक पेशंटचा नमुना, त्याला नंबरिंग केलेलं असतं, ते सगळे घेऊन आम्ही 10 मिनिट त्यामध्ये ठेवतो. ते व्हायरसचं डिस्ट्रक्शन हे 10 मिनिटात झाल्यानंतर पुढं चालू होतं आपली प्रक्रिया, म्हणजे की व्हायरस डिस्ट्रॉय झाल्यानंतर जो RNA आहे तो बाहेर येतो. त्या सोल्युशनमध्ये RNA असतो. मग पुढच्या रूममध्ये जे आहे ते जे सोल्युशनमध्ये RNA आलेले आहेत ते आपण वेगवेगळ्या फिल्टर्स लावून एक 5 ते 6 स्टेप्समध्ये आपण तो फिल्टरमध्ये RNA स्टकअप करतो किंवा त्या फिल्टर्समध्ये RNA राहतो आणि बाकीचं सगळं जे आहे ते वॉश आउट होऊन आपण बाजूला सेपरेट करतो. मग आता ह्या फिल्टरमधला RNA जे आहे ते आपण एका विशिष्ट ट्यूबमध्ये त्या विथ न्यूक्लियस फ्री वॉटर म्हणतो आपण त्याला, त्या न्यूक्लियस फ्री वॉटरमध्ये ते RNA जे आहेत व्हायरल RNA आणि ह्युमन RNA हे दोन्ही आपण त्या सोल्युशनमध्ये एकत्रित करून घेतो आणि ते एकत्र ही प्रोसिजर व्हायला जवळपास 2 ते 2.5 तास लागतात हे व्हायरल RNA एक्स्ट्रॅक्शन होण्यासाठी. त्यानंतर मग आपण पुढच्या रूममध्ये वेगवेगळे केमिकल्स असतात, त्या केमिकल्सचं एकत्रित मिश्रण करून ते 96 वेल्स असतात एकूण आमच्या PCR प्लेटला, त्या 96 वेल्समध्ये हे मिश्रण टाकतो आणि प्रत्येक 2 वेलमध्ये एका वेलमध्ये आपल्याला ह्युमन RNA आहे किंवा नाही बघायचा असतो आणि दुसऱ्या वेलमध्ये आपल्याला व्हायरसचा RNA आहे किंवा नाही बघायचा असतो. तर ह्या प्रत्येक सॅम्पलसाठी आपण 2 वेल वापरतो आणि आमचे इनबिल्ट पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह कंट्रोल्स असतात ते सुद्धा आम्ही वापरतो. असे एकूण एका वेळेस 46 सॅम्पल्स आपण लोड करतो. ते 46 सॅम्पल्स लोड करण्यासाठी वेगवेगळे मिश्रण बनवण्यासाठी जवळपास 1 तास ते 1.5 तास लागतो आम्हाला. हे झाल्यानंतर आम्ही त्या प्लेटला व्यवस्थित सील वगैरे करतो. ते सील झाल्यानंतर आमचं पुढचं जी स्टेप आहे ते आता व्हायरल जो काही RNA असेल ह्युमन किंवा व्हायरसचा तो RNAला मल्टिप्लिकेशन करायचं असतं, म्हणजे ॲम्प्लिफाय करतो आपण त्याला 1च्या 2, 2च्या 4 अशा प्रत्येक सायकलनंतर त्या कॉपीज डबलिंग ह्याच्यात वाढत जातात. मग त्यासाठी आपल्याला असती मशीन, ती RT-PCR मशीन म्हणतो आपण त्याला. RT-PCR मशीनमध्ये मग आपण ते सगळे टेम्परेचर्स वगैरे सेट केलेले असतात, म्हणजे ह्या ज्या स्टेप्स आहेत त्या 95 डिग्रीपासून ते 58 डिग्री सेल्सिअसपर्यंत अप अँड डाऊन होत राहतात. मग अशा 45 सायकलला जवळपास 1 तास 40 मिनिट ते 2 तासापर्यंत आपल्याला पूर्ण कालावधी लागतो. मग त्या कालावधीनंतर आम्ही ग्राफ्स बघतो. पहिल्यांदा आम्ही बघतो की ते सॅम्पल व्यवस्थित आहे का नाही.
तर ते सॅम्पल व्यवस्थित आहे का नाही हे पाहण्यासाठी आपण ह्यूमन RNA आलेला आहे का किंवा नाही त्या सॅम्पलमध्ये ते पाहतो. जर ह्यूमन RNA आलेला असेल तर मग ते आम्ही सॅम्पल व्हॅलिड कन्सिडर करतो आणि त्याचा मग व्हायरल कोरोना व्हायरसचा जीन आलेला आहे का, म्हणजे आम्ही स्क्रीनिंग जीन म्हणतो त्याला, जीन असतो, तो जीन पॉझिटिव्ह आहे किंवा नाही बघतो. जर जीन नाही आलेला असेल तर आम्ही त्या सॅम्पलला निगेटिव्ह रिपोर्ट करतो आणि जर जीन आला तर नंतर परत मिश्रण कन्फर्मेटरी जीनसाठी मिश्रण तयार करण्याची प्रक्रिया चालू होती. मग त्या कन्फर्मेटरीचे मिश्रन्स बनवणे, परत एकदा सॅम्पल्स लोड करणे त्या 96 वेल प्लेटमध्ये आणि परत एकदा RT-PCR मशीनमध्ये टाकायचं, लोड करायची. मग त्यानंतर परत आम्हाला 2 तास लागतात की येस हा पहिला स्क्रीन पॉझिटिव्ह आला होता, दुसऱ्या कन्फर्मेशनमध्ये सुद्धा त्याचे जीन्स आलेले आहेत, म्हणजे तो कोविड-19 इन्फेक्शन आहे. जर फक्त स्क्रीन पॉझिटिव्ह आला आणि कन्फर्मेशनमध्ये जर कन्फर्मेटरी जीन्स जर पॉझिटिव्ह नाही आले तर आम्ही त्याला इनकन्क्लुझिव्ह म्हणतो आणि जर जीनच नाही आला तर आपण त्याला निगेटिव्ह म्हणून लेबल करतो. अशा प्रकारे जवळपास आपल्याला स्क्रीन करण्यासाठी 6 ते 7 तास लागतात आणि जर त्यामध्ये पॉझिटिव्ह आला तर कन्फर्म करण्यासाठी आम्हाला पुढचे 3 तासाचा कालावधी लागतो. सॅम्पल्स रिजेक्ट होतात म्हणजे काय होतं आहे, बहुतांश वेळेस सॅम्पल व्यवस्थित रब केलं जात नाही. रब न केल्यामुळं जो आम्हाला ह्यूमन RNA पाहिजे असतो की म्हणजे त्या ह्यूमनचंच सॅम्पल घेतलेलं आहे हे आयडेंटिफाय करण्यासाठी, त्यामुळं जर तो ह्यूमन RNA नाही आला तर आपण त्याला रिजेक्ट सॅम्पल करतो, जेणेकरून पुअर क्वालिटी सॅम्पल आहे म्हणून आम्हाला परत रिपीट सॅम्पल घ्यावं लागतं. सर RNA म्हणजे काय? RNA म्हणजे आता गुणसूत्र जे म्हणतो आपण तो म्हणजे DNA RNA म्हणजे हे आपल्या सेलमधला जो मल्टिप्लिकेशन होतं किंवा जे काही डिटरमाइन करतं एखाद्या ह्यूमनचा जीनोम, त्याला हे RNA आणि DNA म्हणलं जातं. इनकन्क्लुझिव्ह रिपोर्ट म्हणजे काय? इनकन्क्लुझिव्ह म्हणजे काय होतं, बहुतांश वेळेस दुसरे कोविड-19 सोडून दुसरे कोरोना व्हायरस प्रचंड मोठी फॅमिली आहे. तर कोरोना व्हायरसच्या अदर पण इन्फेक्शन्स असतात आणि ते खूप माइल्ड प्रमाणात असतात, पण ते इन्फेक्शन्स स्क्रीनिंगमध्ये आम्हाला कळतं की येस त्याला इन्फेक्शन आहे, आयदर कोविड-19 किंवा कोरोना हे तेव्हा डिटरमाइन होत नाही. मग जर तो कन्फर्मेटरीमध्ये जर ते जीन्स नाही आले, कोविड-19चे जे आपण पर्टिक्युलर जीन्स वापरतोय ते जीन्स जर पॉझिटिव्ह नाही आलं तर आपण तशा वेळेस त्यांना इनकन्क्लुझिव्ह म्हणतो. ही कंडिशन केव्हा होती, व्हायरल लोड कमी असेल म्हणजे इन्फेक्शनचा सुरुवातीचा काळ असेल तर अशा वेळेस इनकन्क्लुझिव्ह रिपोर्ट येतात. सुरुवातीला आपल्याकडे पुण्याला रिपोर्ट पाठवायचे कारण की आपल्याकडे लॅब मशीन नव्हती. अगोदरचे रिपोर्ट लवकर यायचे अशी आमच्या मनात शंका आहे की आणि आता उशिरा येतात आपल्याकडे असं, त्या बाबतीत आपण पुण्याला सॅम्पल्स पाठवायचं म्हणजे आज आपण सॅम्पल्स घेतले दिवसभराचे सॅम्पल्स, तर आज रात्री पुण्याला गाडी निघायची, उद्या सकाळी 6 ते 7च्या दरम्यान तिथं पोहोचायची आणि मग 9 वाजता प्रोसेसिंग चालू व्हायची म्हणून आपल्याला 6 वाजता रिपोर्ट मिळत होते. पण आता आपण इथं काय करतोय की आज सकाळी सॅम्पल्स घेतलेले दुपारी 12, 1, 2 वाजेपर्यंतचे सर्व सॅम्पल्स घेतलेले आपण आजच प्रोसेस करतोय आणि आजच रात्री 10पर्यंत रिपोर्टिंग करतोय. त्यामुळे आपण त्या मानानं फास्टरच आहेत पुण्यापेक्षा, पण तेही फास्टच आहेत, पण जे ट्रॅव्हलिंग टाईम जो होता तो ट्रॅव्हलिंग टाईम आपण डिक्रीज केला, म्हणजे जवळपास आपण 24 तास अगोदरच रिपोर्ट देतोय. दैनंदिन आपल्या लॅबची स्वाब तपासण्याची क्षमता किती आहे? आम्हाला शासनाने ठरवून दिलेली जी क्षमता आहे ती 150 आहे, पण आम्ही आत्तापर्यंत 240, 236 इतकेही सॅम्पल्स केले आणि त्यांचेही रिपोर्ट्स आम्ही 11पर्यंतच दिलेले आहेत. गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये कोरोना टेस्टचे पैसे घेतले जातात का त्या मोफत आहेत? त्या मोफत आहेत. प्रत्येक कोणत्याही PSC सिव्हिल हॉस्पिटलला जरी सॅम्पल्स घेतले तरी मोफत आहेत, आपण कोणत्याच ह्याला चार्ज करत नाहीत. लातूरमध्ये खाजगी ठिकाणी स्वाब टेस्ट करण्याची सुविधा आहे? नाही. कोरोनाशिवाय या लॅबमधून इतर कोणत्या तपासण्या होऊ शकतात? आपल्याला आता जसं स्वाईन फ्लू आपण ऐकलेलाच आहे, स्वाईन फ्लूची तपासणी होऊ शकते किंवा आता आमच्याकडे स्टेट रेफरन्स लॅबोरेटरी आहे HIV-साठी, त्यामुळे HIV-चे जे व्हायरल लोड वगैरे जे आहेत आपण तेही करू शकतो. डेंग्यूचं PCR पण करू शकतो. डेंग्यू PCR हे आपण सध्या करतच नाही. जॅपनीज एन्केफेलायटिस आहे, प्रत्येक व्हायरल डिसीजची आपण तपासणी इथं करू शकतो. स्वॅब टेस्ट करण्यासाठी आपण आपल्या स्वतःची व आपल्या कर्मचाऱ्यांची कशामध्ये काळजी घेतात त्या
बेसिकली आम्ही जे काम करतो ते सगळ्या सेफ्टी कॅबिनेट्स असतात. म्हणजे सॅम्पल जे काय प्रोसेस होतं ते सेफ्टी कॅबिनेटमध्ये होतं. त्यातली एअर फ्लो जो आहे तो बाहेर नसतो, तो सगळा आत सक करत असतो. त्यामुळं जे काय सॅम्पल प्रोसेसिंग करताना एरोसॉल्स जनरेट होतात ते एरोसॉल्स आतच असतात आणि ते हेपा फिल्टरद्वारे एअर प्युरिफाय होतं. आणि प्लस आम्ही ॲड ऑन म्हणलं तर आम्ही स्वतःला पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंटमध्ये ठेवतो. N95 मास्क असतो आणि बाकी हँडवॉश वगैरे स्टरलेम वापरतो आम्ही. आपण स्वाब तपासणीची एवढी प्रक्रिया सांगितली, ही प्रक्रिया बरेच मोठी आहे, परंतु काही मार्केटमध्ये असं म्हणतात 5 मिनिटात फास्ट तपासणी होते वगैरे, त्याविषयी काय सांगतात? 5 मिनिटात ज्या तपासण्या होतात त्याला अँटीबॉडी डिटेक्शन टेस्ट म्हणतात. आणि सद्यस्थितीत अँटीबॉडी डिटेक्शन करणं उपयुक्त नाही, कारण अँटीबॉडी डिटेक्शन जे इन्फेक्शन झाल्यानंतर अँटीबॉडीज जवळपास 5 ते 7 दिवसांनी येतात. हे अँटीबॉडी डिटेक्शन वापरायचं आहे आपल्याला भविष्यात, पण ते सर्व्हिलन्ससाठी, म्हणजे आपली कम्युनिटी किती इन्फेक्टेड झाली होती किंवा आता किती इम्युनिटी आलेली आहे, जेणेकरून उद्या जर काही इन्फेक्शन्स होणार असतील परत तर त्यावेळेस ही प्रतिकारशक्ती किती कामाला येईल, त्यासाठी ते अँटीबॉडी टेस्टिंग कामाची आहे. कोरोनाच्या अनुषंगाने हे आवश्यक आहे? कोरोना सध्या नाही आहे अनुषंगाने, पुढे भविष्यात त्याचा उपयोग आहे. आणि दुसरं एक जे 5 मिनिटात टेस्ट होती त्याला अँटीजेन डिटेक्शन म्हणतो आपण. जसं हेपॅटायटिस बीचं वगैरे अँटीजेन डिटेक्शन करतो किंवा डेंग्यूचं NS1 अँटीजेन डिटेक्शन करतो, अशी अँटीजेन डिटेक्शन किट काही अजून डेव्हलप झालेली नाही. सर, हे कोरोना व्हायरसचे जंतू पावसात वाढतात अशी एक लोकांना अफवा आहे आणि उन्हाळ्यामध्ये कमी होतात, त्या बाबतीत आपण एक सूचना करू. आता उन्हाळा सुरू होण्याच्या आधी लोकांनी असंच म्हणलं होतं की उन्हाळ्यात व्हायरस मरून जाईल. ठीक. तर बेसिकली हा व्हायरस जो आहे, जो इन्व्हायरमेंटमध्ये आहे तो काही इन्फेक्टिव्ह नाही. जो आपण ह्युमन म्हणजे आपण सोशल डिस्टन्सिंग याच्यामुळे ठेवतो की माझ्या कफमधून किंवा माझ्या स्पीकिंगमधून जे काय ड्रॉपलेट्स येतात त्या ड्रॉपलेट्सच्या कॉन्टॅक्टमध्ये जर कोणी येत असेल आणि म्हणजे त्यानं इनहेल केले ते ड्रॉपलेट्स तर इन्फेक्शन होतं. त्यामुळं बाहेरच्या टेम्परेचरचा आणि याचा काहीही संबंध नाही. तसा त्याला पावसाळ्यात वाढण्याची शक्यता आहे अशी एक लोकांमध्ये नाही, असं काहीच नाही. हे जर प्रॉपर प्रिकॉशन्स जर ठेवले, सोशल डिस्टन्सिंग, फेस मास्क आणि प्रॉपर हँड सॅनिटायझर जर वापरले किंवा हँड सॅनिटायझर्स, मला वाटतं कॉमन पब्लिकने हँड सॅनिटायझर्स वापरण्यापेक्षा सोप वापरलं तर खूप छान होईल. सॅनिटायझर्स हे आहेत हँड सॅनिटायझर्स की इन बिटवीन लॅबमध्ये आता आम्हाला प्रोसेसिंग करायचं किंवा हॉस्पिटलमध्ये काम करायचं, त्यावेळेस सॅनिटायझर्स प्रत्येक वेळेस हँडवॉश करणं शक्य नाही 10-10 मिनिटांनी, त्यामुळं आपण करतो. ठीक, आम्हाला करावं लागतं. पण जे कॉमन पब्लिक आहे ज्यांचा पेशंटशी संपर्क नाही किंवा इन्फेक्टेड केसेसशी संपर्क नाही, तर अशाने घरी आल्यानंतर साबणाने हात धुवावे, जेवणाच्या अगोदर वगैरे हात धुवावे. इन बिटवीन तर आपण तोंडाला हात लावूनही सुद्धा त्या हिशोबानं काळजी घेतली तरी हँड सॅनिटायझरची काही गरज नाही. आता सध्या पावसाळ्याचे सर्दी ताप वगैरे हे आजार होत आहे, ते आजार झाल्यावर नागरिकांनी तेच म्हणजे शासकीय हॉस्पिटलला जावे का खासगी हॉस्पिटलकडे जावे? खासगी हॉस्पिटललाही जावे, शासकीय हॉस्पिटललाही जावे, दोन्हीकडे जावे. आणि कोरोनाचे सिम्पटम्स हे आयडेंटिफाय होण्यासारखेच आहेत आणि कॉमन सर्दी खोकला हा आयडेंटिफाय होण्यासारखा आहेच. कारण नागरिकांमध्ये भीती असल्याने त्यांनी शासकीय हॉस्पिटलमध्येच जावे का मग कधी कधी खासगी हॉस्पिटल त्यांना घेत नाहीत वगैरे असे करायचं? नाही, मी आता जेवढं पाहतो की कोरोनाच्या केसेस खाजगी हॉस्पिटलमधून पण टेस्टिंगसाठी येतात, पण थ्रू प्रॉपर चॅनल. त्यांना क्लिनिकली किंवा जे काही वाटतं किंवा एक्सरेनं वाटतं ते असे सस्पेक्टेड केसेस आमच्याकडे पाठवतात आणि बाकीच्यांना ट्रीटमेंट चालूच आहे त्यांच्याकडे. सर, जे स्वॅब घेणारी जी टीम असते ते कशा पद्धतीने स्वतःची काळजी घेते? बेसिकली ते सर्वात महत्त्वाचे लोक आहेत ज्यांनी काळजी घ्यायला पाहिजे किंवा घेतही आहेत, की त्यांनी जेव्हा स्वॅब्स घेत आहेत ॲटलिस्ट त्यांनी प्रॉपर पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट घालतातच आणि घालायलाच पाहिजे. N95 मास्क, परत हेड कवर वगैरे हे सगळं असायलाच पाहिजे. पेशंटला आधी प्रोसिजर एक्सप्लेन करतात की मी तुमचा स्वॅब घेणार आहे, थोडंसं खोकलल्यासारखं होईल तर तो शिंकणार नाही त्यामुळं. आणि आपण भरपूर ठिकाणी बघितलं की काच आणि त्यामध्ये 2 हातची प्रक्रिया वापरतो, त्यानं जर शिंकला वगैरे त्यावेळेस तर त्याला इन्फेक्शन होऊ नये म्हणून. हे जर प्रॉपर प्रिकॉशन्स घेतले तर त्यांनाही काही इन्फेक्शन्स होत नाही. सर, सॅनिटायझर वापरायचे काही धोके आहेत का किंवा दुष्परिणाम आहेत का? आता ते कॉस्मेटिकच तेवढंच, पण अति वापर करू नये असं माझं वैयक्तिक मत आहे. खासगी हॉस्पिटलमध्ये जर स्वॅब घ्यायचं असेल आणि स्वॅब घेऊन तुमच्याकडे लॅबमध्ये पाठवायचं असेल तर पाठवता येईल का? त्यांना कोविड सेंटर म्हणून आधी स्वतःला हे करावं लागतं, आपल्या म्हणजे आपल्याच ऑफिसमधून ते होतं.
जसे की आमची ओपीडी आहे एखाद्या डॉक्टरची, बरोबर. नॉर्मली पेशंट आलं, आम्हाला असं वाटलं की त्या डॉक्टरना असं वाटलं की ते कोरोना पॉझिटिव्ह असू शकते, त्याने स्वाब घेऊन किंवा पाठवलं किंवा असं झालं तर. पण जर संशयित जे रुग्ण आहेत, संशयित रुग्णांसाठी आपण कोविड केअर सेंटर्स चालू केलेलेच आहेत. म्हणजे जिल्हा शल्य चिकित्सकाच्या अंडर किंवा महानगरपालिकेच्या अंडर किंवा जे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आपलं आहे किंवा खाजगी वैद्यकीय महाविद्यालय त्या ठिकाणी कोविड सेंटर्स आहेत. ह्या ठिकाणी आपण सस्पेक्टेड केसेसला ठेवून घेतो आणि जर निगेटिव्ह आला तर त्यांना परत ते पुढची प्रोसिजर करता येईल. काय होईल जर हे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पेशंट्स आपण एकाच खाजगी हॉस्पिटलमध्ये जर केलं ट्रीटमेंट्स, तर त्यामुळं जो काही आहे सेपरेशन किंवा आपण जे सोशल डिस्टन्सिंग म्हणतो ते जर नाही पाळलं गेलं तर दुसऱ्याला होऊ शकतो. सस्पेक्टेड आहे तर त्याला इमिजिएटली आपण जर शिफ्ट केलं रेकग्नाइज सेंटर्समध्ये, जे काही आपल्याकडे 4-5 रेकग्नाइज सेंटर आहे त्या ठिकाणी केलं तर त्याचं पूर्ण पुढचं होऊ शकतं. कारण की महाराष्ट्र शासनाने सांगितलं की 2200 रुपये घेऊनच आपण कोरोना टेस्ट करू शकता खाजगी लॅबमध्ये. तर आता खाजगी लॅबमध्ये तर लोकांना माहिती नाही, म्हणून ते गव्हर्नमेंट बरोबर. घेऊ शकतात. बरोबर. त्या अनुषंगाने आपण प्रश्न हां, नाही बरोबर आहे. ते RT-PCR ॲप जो ॲपद्वारे फॉर्म भरू शकतो त्यांना सॅम्पल घेता येतं. त्यामुळं सध्या आता कसं आहे, खाजगी तुम्ही जे म्हणतात की खाजगी लॅबमध्ये तपासणी होती, आता मुंबई पुण्यालाच आहेत ज्या खाजगी लॅबमध्ये तपासणी होती कोविड टेस्टिंगची. त्या ठिकाणी जे आहेत त्यांनी प्रत्येकाने त्या कोविड वॉर्ड केलेले आहेत त्या हॉस्पिटल्सनी आणि त्याद्वारे त्यांनी ॲपसुद्धा इन्स्टॉल केलेलं आहे. मग त्यांना जर खाजगी लॅबला पाठवायचं असेल तर ते तिथून खाजगी लॅबला पाठवू शकतात. कोरोनाच्या अनुषंगाने बऱ्याच म्हणजे वृत्तपत्र प्रसारमाध्यमामध्ये वगैरे सांगतात वॅक्सिन निघाले किंवा 1-2 महिन्यात निघेल किंवा यशस्वी चाचण्या झाल्या वगैरे, तर त्या अनुषंगाने आपलं काय अनुभव? त्या ट्रायल फेजेस आहेत, त्या प्रत्येक ट्रायल फेजमधून गेलं की पुढच्या ट्रायल फेजमध्ये त्याला ते रेकग्नाईज करावं लागतं. त्यासाठी आपल्याला अजून 1 वर्ष तरी वाट बघावी लागेल पूर्ण वॅक्सिन होण्यासाठी. इटलीचे एक डॉक्टर म्हणतात की कोरोना हा व्हायरस नाही तर बॅक्टेरिया आहे. नाही. याविषयी आपण काय सांगू? नाही, कोरोना हा व्हायरसच आहे, बॅक्टेरिया वगैरे काही नाही आहे. कारण आपण जे जीन डिटेक्ट करतो ते व्हायरल जीनच डिटेक्ट करतोय. आपण इथं साथरोग निदान लॅबचे प्रमुख म्हणून काम पाहतात, तर आपला स्टाफ आपलं त्यांचं सहकार्य आपल्याला कसं मिळतं त्याविषयी थोडं अनुभव. आमच्या म्हणजे शासकीय वैद्य महाविद्यालयातील माझे कलिग्स जे आहेत डॉक्टर नामदेव सूर्यवंशी, डॉक्टर बालाजी पुरी किंवा डॉक्टर वर्षा कलशेट्टी, डॉक्टर आमचे HOD डॉक्टर मांगलकर सर, आम्ही सगळे एकत्रितच काम करतो सकाळी 9 पासून ते रात्री 11पर्यंत. आणि आमचं सोबतचे सगळे प्रयोगशाळा तंत्रज्ञ फक्त आमच्याकडचेच नाही तर आमचे पॅथॉलॉजी डिपार्टमेंट, बायोकेमिस्ट्री डिपार्टमेंट किंवा इतर डिपार्टमेंटमधले आम्ही जवळपास 15 ते 20 लोक जे आहेत तंत्रज्ञ 6-6, 8-8 तासाच्या शिफ्ट्समध्ये काम करतात आणि व्यवस्थित काम चालू आहे सकाळी 8 पासून ते रात्री 11-12 काम संपेपर्यंत. याला जोडूनच एक प्रश्न आहे, आपण एवढं अहोरात्र प्रयत्न करतात इतर लोकांसाठी, स्वतःच्या परिवाराची कशा पद्धतीने विशेष काळजी घेतात त्या सांगा. जेव्हा आम्ही प्रोसेसिंगमध्ये नसतो त्यावेळेस जर मिस कॉल आलेला असेल घरच्यांचा तर त्यावेळेसच आम्ही बोलतो, नाहीतर इन बिटवीन फोनपासून दूरच राहतो. घरी गेल्यानंतर काय काळजी घ्यावी असं एक मार्गदर्शन करा. कोण काय करता तुम्ही, काय करता? नाही, काही असं विशेष काही नाही, कारण असं काही करत नाहीत की आम्हाला काळजी घ्यावं लागते. फक्त एवढंच आहे की घरी गेल्यानंतर फ्रेश होतो, जेणेकरून मला फ्रेश वाटावं आणि मी घरच्यांशी निवांत बोलू शकेन. त्यासाठी मी एकच सांगतो जनतेला की आपण सर्वांनी सोशल डिस्टन्सिंग पाळा, कॉमन प्लेसेसला गर्दी करू नका, गरज असेल तरच बाहेर या किंवा आलात जरी बाहेर तरी सोशल डिस्टन्सिंग ठेवा, फेस मास्क वापरा किंवा जे काही आपले शिंकणे वगैरे आहेत त्यासाठी प्रॉपर एटिकेट्स वापरले तर दुसऱ्यांना किंवा तुम्हालाही इन्फेक्शन होणार नाही. कारण 85% लोकांना इन्फेक्शन असलं तरी म्हणजे जेवढे इन्फेक्टेड केसेस आहेत त्यातल्या 80 ते 85% लोकांना कोणत्याही प्रकारची लक्षणे नसतात. त्यांच्याकडून जे काही ससेप्टेबल आहेत आपल्या गरोदर माता, वयोवृद्ध माणसं यांना जे इन्फेक्शन होणार आहे ते टाळता येईल आपल्यासाठी. त्यामुळे आपण प्रत्येकाने मी पॉझिटिव्ह आहे असं कन्सिडर करूनच जर स्वतःचे प्रोटेक्टिव्ह मेजर्स घेतले तर दुसऱ्याला इन्फेक्शन्स होणार नाही. तेवढंच माझं जनतेला आव्हान आहे. मित्रांनो, मी आज जे सकाळी बघितलं त्यांचं काम, विजय चिंचोलकर साहेब असतील आणि त्यांचे सर्व नामदेव सूर्यवंशी आणि सुधाकरजी आवंटकर आणि त्यांचे सर्व टेक्निशियन्स, आणि हे पहिला रिसिव्हिंग टप्पा असतो आणि त्यानंतर बायोसेफ्टी कॅबिनेटमध्ये जातो आणि त्यानंतर 2 प्रकारची चेक केल्यानंतर मग शेवटी रिपोर्ट ते त्या ठिकाणी जे इन्चार्ज आहे त्या ठिकाणी बघितलं जातात.
आणि एक वेळा त्या ठिकाणी माणूस बसल्यावर म्हणजे त्या ठिकाणी जरी AC वगैरे सर्व असूनसुद्धा पूर्ण PPE किट घालून 2 तास सतत ते कंटिन्युअस करायचे असतात, नो गॅप, नो ब्रेक, आणि 2-2.5 तास आणि त्या पोझिशनवर बसून काम करणे आणि फार अवघडीचं आहे. सर, विजय माळींचे प्रश्न आहे. 15 जूनला शाळेत पुस्तके वाटप करण्यात यावेत असं सांगण्यात येत आहे, त्याबद्दल अधिकृत माहिती सांगू सर. ते ऑलरेडी पुस्तक वाटप करण्याची जे काय आपल्याला लिखित स्वरूपात प्राथमिक शिक्षण विभाग आणि माध्यमिक शिक्षण विभागाने दिलेल्या सूचना असतील त्या पद्धतीने फॉलो करण्यात यावं असे मी सांगण्यात येतं. सर, उद्या रविवार आहे आणि नागरिकांमध्ये व्यापारी वर्गामध्ये आणखी कन्फ्युजन आहे की जनता कर्फ्यू आहे, कुठे शॉप चालू ठेवा. कोई जनता कर्फ्यू कुछ भी नहीं है. तुम्ही पर्सनल कर्फ्यू ठेवा. पर्सनल कर्फ्यू म्हणजे गरज पडले तरच बाहेर पडा, अनावश्यक कारणासाठी बाहेर नका पडा. कोई जनता कर्फ्यू नाही आहे. लातूरची एक उडगी फॅमिली आहे सर, त्यांना पुण्याला जायचं आहे, त्यांच्या मुलीचं लग्न आहे उद्या. ते E-पाससाठी टाकलं होतं, परंतु त्यांना फक्त टोकन नंबर आले, पास आलंच नाही सर. उद्या सकाळी लग्न आहे, त्यांनी काय करावं सर त्यासाठी? तुम्ही मला व्हॉट्सॲप करा, ताबडतोब मी करून देतो. सर, उद्यापासून संपूर्ण लॉकडाऊन सुरू होणार असे एक प्रसारमाध्यमावर अफवा आहे. काय? उद्यापासून संपूर्ण लॉकडाऊन सुरू होणार आहे. मी 3 वेळा सांगतो, संपूर्ण लॉकडाऊन नाही, नाही, नाही. सर, जे पानपट्टी टपरी आहेत त्यांना स्मोकिंग म्हणजे सिगरेट विकता येईल का? नाही, 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 नाही.